नमस्कार, पब्लिक व्यू में आप सभी का स्वागत है। आज हम बात करेंगे राज ठाकरे के ऊपर। हाल ही में राज ठाकरे ने दिल्ली में जाकर अमित शाह से मिले हैं। इससे क्या कुछ फ़र्क पड़ेगा जो महायुति में राज ठाकरे जा रहे हैं? महाराष्ट्र की जनता पर क्या असर पड़ेगा? जो महाराष्ट्र के वोट है क्या बटेंगे या फिर बीजेपी को डायरेक्ट फ़ायदा होगा या फिर मनसे को फ़ायदा होगा? इस राज ठाकरे की महायुति में जाने की चर्चा काफ़ी ज़ोरों शोरों से हो रही है। इसी कड़ी में हमारे साथ कुछ जनता वर्ग जुड़े हुए हैं, इनसे हम जानेंगे कि उनकी क्या कुछ प्रतिक्रिया है। राज ठाकरे साहेब जर बीजेपीमध्ये गेले तर बीजेपीचा फायदाच आहे तसा, कारण जसं उद्धव आणि दोघं एकत्र तर येणार नाहीये आणि महाविकासमध्ये त्यांचा तसं त्यांना काही भेटणार नाहीये, तर त्यामुळे ते बीजेपीमध्ये गेले तर अत्यंत उत्तम होईल त्यांच्यासाठी. म्हणजे राज ठाकरे साहेबांना 1-2 सीट भेटू शकते का महाराष्ट्रामध्ये यावेळी? हो, ऑब्व्हियसली भेटू शकते. जर ते युतीमध्ये गेले तर त्यांच्यासाठी ते पॉसिबल आहे. एकतर राहिलं तर काहीच हे नाहीये, बेनिफिट नाहीये. माझ्या मते तर माझ्या स्पेशली ओपिनियन सांगतो की त्यांनी महाविकास युतीमध्ये जाणं गरजेचं आहे. जर बीजेपी मध्ये गेले तर त्यांचा 100% फायदा होणार आहे. मनसेचे जे कार्यकर्ते लोक आहेत ते भाजपला स्वीकार करणार का? असं तो अंतर्गत मामला आहे, पण माझ्या मते ते स्वीकार करतीलच, कारण नवीन आलेल्या पाहुण्यांचं कोणी पण स्वागत करतच. अरविंद चंद्र. राज ठाकरे साहेब जे आहेत त्या भाजपसोबत जातात, तुम्हाला काय वाटतं याचा फायदा कोणाला होणार? याचा फायदा तर शक्यतो कोणालाच होणार नाही. एका गटामध्ये 2 विभागणी होत चालले. जसे आता शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एका पक्षामध्ये 2 गट पडले, तसेच आपल्या पवार साहेबांमध्ये पण 2 गट पडत चालले. तसेच प्रत्येक आता पक्षामध्ये 2-2 गट पडत चाललेत आणि याचा फायदा तर जनतेला होणारच नाहीये, कुठल्या पक्षालाही होणार नाही. हे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हे गट याला भेटायचं त्याला भेटायचं आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायचं, हे चाललंय राजकारण सगळ्याकडे. दुसरे काही नाही. भाजपला असं वाटतं की राज ठाकरे साहेब जर आपल्याकडे आहे तर मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्यासोबत राहणार आणि त्याचा फायदा त्यांना होणार. आणि राज ठाकरे साहेबांना पण वाटतंय की त्यांना 1-2 सीट भेटणार, कारण आतापर्यंत त्यांना लोकसभेमध्ये 20 सीट नाही. तर तुम्हाला काय वाटतं? नाही, हा 100% फायदा मनसेला होईल की त्यांनी जर बीजेपी सोबत युती केली आणि जर इलेक्शन लढलं तर 100% राजसाहेबांना याचा फायदा होणार आणि सीटा त्यांच्या येतील निवडून, जर त्यांनी भाजपसोबत युती केली तर. अन्यथा अशक्यता कमी आहे की स्वबळावर लढून सीटा आणणं खूप कठीण झाले. जसे की पुण्यामध्ये आपले तात्या मनसेचे एवढे कट्टर नेते होते की त्यांनी स्वतःहून आपला पक्ष सोडला. एवढे निष्ठावंत 15 वर्षापासून जे त्यांनी कार्य केलं मनसेमध्ये, तर ते आता त्यांच्या म्हणजे एवढं कार्याला काय राहिलेले नाही, व्हॅल्यू राहिली नाही. जशी म्हणाय गेली त्यांनी कामं तळागाळातल्या गोरगरिबांपासून त्यांनी कामं केली, ते आतापर्यंत. आता शेवटी त्यांना पक्ष सोडावा लागला. राजसाहेबांनी काय त्यांच्यावरती कुठल्या प्रकारे हे केलं नाही, त्यांना म्हणजे त्यांची बाजू मांडली नाही किंवा त्यांना आपल्यामध्ये सहभाग करून घेतला नाही की बाकीच्या नेत्यांचं ऐकून त्यांना आता त्यामधून म्हणजे ते वैतागले त्या गोष्टीला, त्या राजकारणाला कंटाळे. शेवटी त्यांनी त्या मनसेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अशी गोष्ट आहे. मनसेमध्ये एवढे कामं चांगल्या प्रकारे आहेत पण एकमेकांची युनिटी नाहीये, सगळं मिळून म्हणजे काम होत नाहीये. जे तो नेता वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी कामं आपली करत आहे. जर 1-2 सीट जिंकले तर तुम्हाला काय वाटतं ही युनिटी येणार का? जर 1-2 सीटाने काय फरक पडणार नाही. जरी स्वबळावर जरी लढले तरी तेवढेच सीट येणार आहेत. जरी युतीमध्ये गेले तर थोडाफार फरक पडणार आहे, जास्त काय फरक पडणार नाही मनसेला. माझं नाव आनंद धोंडीबा शिंदे, मी कणसोलीतून, वाशी नवी मुंबई. पब्लिक काय समजत येत नाही की बाबा कोण कुणीकडे चाललंय, कसं कुणाला वोटिंग करायचं, हे पब्लिकच संभ्रम झालेत. काय समजत नाही पब्लिकला. आता काय कुणाला वोटिंग करायचे, भाजपला करायचे, कुणाला काय करायचं, राष्ट्रवादीला करायचं, शिवसेनेला करायचं, पब्लिक हे सगळं हे झाले. म्हणजे लोक कन्फ्यूज आहेत. कन्फ्यूज झालेत आणि काय लोकांना काय समजत नाही, काय एका रात्रीत काय होतं, सकाळ उठून काय वेगळंच आहे असं चित्र समोर येते सगळं पब्लिक. म्हणजे या इलेक्शन मध्ये लोक म्हणजे वोट करायला डिवाइड नाही आहेत ना? नाही, उत्सुक नाही, डिवाइड होणार सगळं. काय आता काय एक गट्टा वोटिंग कुणालाच मिळणार नाही. तर ह्याचा फायदा कुणाला होऊ शकतो? ह्या फायदा आता कुणालाच होणार नाही. कसा होणार फायदा सगळे? तुम्हाला काय वाटतं यावेळी भाजप जिंकणार की ते पडणार? काय सांगू शकत नाही. आता आम्हाला समजत काय, सकाळ उठून बातमी बघतो तर राज ठाकरे गेले तिकडे आज दिल्लीला. आता असं समजतंय सगळं. नाव आपलं नाव अमृत पाटील. अभी राज ठाकरे एनडीए में शामिल हो सकते हैं, तो आपको क्या लगता है कि क्या कुछ फायदा होगा? राज ठाकरे का पक्ष जो मनसे है, अगर वो एनडीए में शामिल होता है उससे बेनिफिट एनडीए को ही होगा, मनसे को कुछ नहीं होने वाला है। मनसे को खाली पैसे का बेनिफिट होने वाला है। तो क्या लगता है आपको कितना विकास होगा इस तरह की राजनीति?
राजनीति खाली खराब हो रही है, क्योंकि सबको जो करप्ट है उन लोगों सबको अगर इन्वॉल्वमेंट कर रहे हैं तो उससे बेनिफिट कुछ नहीं होने वाला। बट इतना ही है, मोदी का काम है, इसकी वजह से मोदी का सरकार तो आ जाएगा, बट उससे अदर पार्टी को कुछ उसका बेनिफिट होने वाला नहीं है। तो जो मोदी शामिल हो रहे हैं उनको क्या कुछ कहना चाहेंगे? जो शामिल हो रहे हैं वो अपना कुछ तो मानधन के हिसाब से शामिल हो रहे हैं, उनसे उनका फायदा होने वाला है, जनता का इसमें कोई फायदा होने वाला नहीं है। नाम आपका? कृष्णा लक्ष्मण पसारे। भाजपला होणार फायदा. भाजपला फायदा होणार हा आणि राज ठाकरेंना नाही होणार. ते आता त्यांची आतापर्यंत एकही लोकसभा सीट जिंकले नाहीत हा. आणि भाजप सोबत ज्यावेळेस आपल्याला 2 किंवा 1 लोकसभा सीट भेटू शकते तर तुम्हाला काय वाटतं ते जिंकणार काय ती सीट? नाही जिंकणार. राज ठाकरेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे? असा होत आहे महाराष्ट्रात. त्यांनी त्यांच्या सोबत जाऊन बघा, स्वतःची करावं त्यांनी राजसाहेबांनी. तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंनी शरद पवार सोबत जायला पाहिजे? हा, शरद पवार संघ गेलं तर फायदा होईल, प्रकाश आंबेडकर संघ गेलं तर फायदा होईल, उद्धव ठाकरे साहेब आहेत त्यांच्या संघ गेलं तर फायदा होईल. एमबीए मध्ये प्रकाश आंबेडकर साहेब जात आहेत पण ते लोक प्रकाश आंबेडकर साहेबांना तेवढी म्हणजे सीट देत नाही आहे. देत नाही, 4 सीट देऊ लागले. तुम्हाला काय वाटतं किती सीट भेटली पाहिजे प्रकाश आंबेडकर साहेबांना? त्यांना कमी 10च्या पुढून तर सीट भेटली पाहिजे प्रकाश आंबेडकर साहेबांना. व्हिडिओ साऊंड कदम साथ रिपोर्ट आवाज नवी मुंबई.